I 2 1, C 0 0, PM 3 2, M 3 3, टोटल 28 असतात. ओके. M म्हणजे मोलर, PM म्हणजे प्री मोलर, C म्हणजे कॅनाइन, कॅनाइन ॲब्सेंट आहे म्हणून 0 0 आहे. आणि I म्हणजे काय? I म्हणजे कोणत्या प्रकारचे दात असतात? इन्सिझर्स. इन्सिझर्स वरच्या जबड्यामध्ये 2 असतात, खालच्या जबड्यामध्ये 1 असते. कॅनाइन वरच्या जबड्यात 0, खालच्या जबड्यात 0. प्री मोलर वरच्या जबड्यात 3, खालच्या जबड्यात 2. मोलर वरच्या जबड्यात 3, खालच्या जबड्यात 3, असे टोटल 28 असतात. ओके. 3 आणि 3 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 14 जुने 28. ओके. नाउ पार्ट्स ऑफ स्कल अँड रॅबिट. रॅबिटची जी स्कल आहे त्याचा 2 भाग पडतात. क्रॅनियम जी त्याच्यामध्ये ब्रेन असतो, सेन्स कॅप्सूल असतात म्हणजे ऑल्फॅक्टरी, ऑडिटरी, ऑर्बिटल, हे तुम्हाला मागच्या याच्यामध्ये मी सगळं सांगितलं आहे. क्लोजली अटॅच असतं क्रॅनियमशी. विसरल स्केलेटन याच्यामध्ये अपर आणि लोअर जॉ असतो. तर याच्यामध्ये स्कल जे रॅबिटची हे डिवाइड होते 2 मध्ये आणि क्रॅनियम जे आहेत ते ब्रेन मध्ये एनक्लोज असतं. झालं. विसरल स्केलेटन याच्यामध्ये अपर आणि लोअर जॉ जे आहे ते हायवेड ॲपरेटसशी जोडलेले असतात. नाव हा फिगर पाहून घ्या. कंप्लीट स्केलेटन आहे रॅबिटचं, तोंडापासून तर शेपटीपर्यंत. ससा. नाव क्रॅनियम. क्रॅनियम याचे बरेचसे बोन्स आहेत. याच्यामध्ये क्रॅनियम 3 सेगमेंटमध्ये याचा भाग पडतो. पोस्टेरियर ऑक्सिपिटल सेगमेंट, मिडल परायटल सेगमेंट आणि अँटेरियर फ्रंटल सेगमेंट. पहिलं ऑक्सिपिटल सेगमेंट पाहू आपण. अँटरमोस्ट मागचा भाग आहे पूर्ण क्रॅनियमचा. याच्यामध्ये 4 कार्टिलेजिनस बोन्स असतात. हे कम्प्लिटली फ्यूज झालेले असतात आणि गोल झालेले असतात. लार्ज पॅसेज असतो त्याच्यामध्ये फोरॅमेन मॅग्नमचा. आणि त्याच्यामध्ये स्पायनल कॉर्ड जो आहे तो बाहेरच्या बाजूला आहे. बोन हे डॉर्सल बाउंड्रीशी जोडलेले असतात फोरॅमेन मॅग्नमची. फ्लॅट शीड लाईक स्क्वेअर शेप्ड असतात. सुप्रा ऑक्सिपिटल असतात हे. आणि व्हेंट्रल बाउंड्री जी आहे ती मार्क झालेली असते फ्लॅट बोनने. बेसिक ऑक्सिपिटल नंतर लॅटरल बाउंड्रीज ज्या आहेत ह्या मार्क होतात पेअर ऑफ एक्सो ऑक्सिपिटल. प्रत्येक एक्स ऑक्सिपिटल जे आहे त्याच्यामध्ये प्रॉमिनंट ओव्हल आणि समवॉट इलॉंगेटेड ऑक्सिपिटल कॉन्डाईल असतं. याच्यापासून डाऊनवर्ड म्हणजे खालच्या बाजूला प्री ऑक्सिपिटल प्रोसेस निघालेली असते आणि ती क्लोज कॉन्टॅक्टमध्ये असते पोस्टेरियर व्हेंट्रल सरफेसशी. टिम्पॅनिक बुलाच्या पोस्टेरियर व्हेंट्रल सरफेसशी क्लोज कॉन्टॅक्टमध्ये असते. सुप्रा ऑक्सिपिटल आर्टिक्युलेट झालेलं असतं फ्रंट साईडला परायटलशी आणि लॅटरल साईडला ते स्क्वामोसल आणि पेरिओटिकला जोडलेलं असतं. बेसी ऑक्सिपिटल अँटेरियर साईडला जोडलेलं असतं बेसिस फिनॉइडशी आणि लॅटरली इनोटिकशी. ऑक्सिपिटल कोंडाईल हे जोडलेलं असतं फॅसेटला. पहिलं वर्टेब्रा आहे हे, ॲटलासचा पहिला वर्टेब्रा. नाव परायटल सेगमेंट. परायटल सेगमेंट हे प्रेझेंट असतं फ्रंट साईडला ऑक्सिपिटल सेगमेंटमध्ये. लॅटरल साईडला हे दोघंही एकमेकांपासून वेगळे असतात. त्याच्यामध्ये ऑडिटरी कॅप्सूल असते, स्क्वामोसल्स असतात आणि याच्यामध्ये 5 बोन असतात. ट्रायंग्युलर, बायस्पिनॉइड,
हे मिड वेंट्रल साईडला, नंतर ॲलिस्पिनॉइड हे बाजूच्या साईडला, 2 परायटल आणि इंटरपरायटल हे डॉर्सल साईडला असतात. हे बघा, हे असं डोक्याचे हाडं खालून आणि वरचा डॉर्सल व्ह्यू आणि व्हेंट्रल व्ह्यू असे दिसतात. साईडने असं दिसतं. रॅबिटची स्कल आहे, डॉर्सल, व्हेंट्रल व्ह्यू आणि लॅटरल व्ह्यू. नाव बेसिस्पिनॉइड आणि अलिस्पिनॉइड. बेसिस्पिनॉइड हे फ्लॅट असतं, मेडियन ट्रायंग्युलर कार्टिलेज बोन आहे. अपेक्सला हे जॉईंट झालेलं असतं अँटेरियर साईडला. तिथे प्रीस्पिनॉइड असतं आणि ब्रॉड पोस्टेरियर एंडला हे कनेक्ट झालेलं असतं बेसी ऑक्सिपिटलशी. थिन प्लेट कार्टिलेजची असते त्याच्यामध्ये. डॉर्सल सरफेस जे बेसिस्पिनॉइडचं, त्याला एक डिप्रेशन असतं, त्याला सेल्युटोर्का असं म्हणतात, तुरुसिका. याच्यामध्ये पिट्युटरी ग्लँड असते. बेसिस्पिनॉइडला पिट्युटरी फोरॅमेन असतं साधारणपणे मध्यभागी. बेसिस्पिनॉइड बाजूने अलिस्पिनॉइडशी जोडलेलं असतं. थॅलिस्पिनॉइड्स जे ब्रॉड विंग लाईक असतात आणि ते जोडलेले असतात बेसिस्पिनॉइडशी. प्रत्येक अलिस्पिनॉइड जे त्याच्यामध्ये 2 बायलॅमिनेट प्रोसेस बनतात. तर हे टेरेग्रॉइड प्रोसेस कनेक्ट झालेले असते पॅराटाईनशी आणि त्याच्या फ्रंट साईडला स्लिट लाईक अपर्चर असतं. स्पिनॉइडल फिशर जे म्हणजे फोरॅमेन लॅसोरोमॅन्टॅरिस हे क्रॅनियल कॅव्हिटीमध्ये ओपन होतं. नाव इंटरपरायटल. स्मॉल मेडियन वेज लाईक ट्रायंग्युलर बोन असतं डॉर्सल साईडला, परायटलच्या डॉर्सल साईडला आणि सुपर ऑक्सिपिटलशी जोडलेलं असतं. हे नाव परायटल म्हणजे परायटल बोन आहे. हे पेअर असतं थिन स्लाइट आर्कड बोनशी जोडलेलं असतं हे, आणि त्यामध्ये ब्रेन डॉर्सोलॅटरली साईडला असतो. 2 परायटल्स जे आहेत ते जोडलेले असतात, एकदम पक्के एकमेकांशी जोडलेले असतात. त्यामध्ये सुचर असतं मिड डॉर्सल लाईनला आणि हे सेपरेट होतात ॲलिस्पिनॉइडला, स्क्वामोसलने सेपरेट होतात. इच परायटल जे त्याच्यामधून व्हेंट्रल प्रोसेस तयार होते आणि पोस्टेरियर आउटर बॉर्डर जी आहे ती एक्सटेंड होते स्क्वामोसलच्या खाली. नाव स्क्वामोसल रफली रेक्टँग्युलर बोन आहे. हे व्हेंट्रल साईडला सिच्युएटेड असतं आणि परायटल असतं दोन्ही साईडला. आउटर सरफेस जो आहे स्क्वामोसलचा हा प्रोड्यूस झालेला असतो स्ट्रॉंग झायगमॅटिक बोनशी, झायगमॅटिक प्रोसेस, आणि ते पोस्टेरियर पार्ट आहे झायगोमॅटिक आर्च. हे अँटेरियरली जोडलं जातं जुगलशी आणि तिथे कम्प्लीट झायगोमॅटिक आर्च बनते. याच्या रूटला हॉलो ग्लिनॉइड फोसा असतो आर्टिक्युलेशनचा. यात कोंडाईल असतं, मॅन्डिबलचं कोंडाईल. स्क्वॅमोसल पोस्टेरियर साईडला असतं, त्यापासून स्लेंडर प्रोसेस निघते, पोस्ट टिम्पॅनिक प्रोसेस असं तिला म्हणतात. आणि त्यामध्ये आउटर सरफेसला पेरिओटिकच्या आउटर सरफेसला ती जोडलेली असते. नाव फ्रंटल सेगमेंट. हे सेगमेंट जे याच्यामध्ये 5 बोन असतात. प्रीस्पिनॉइड व्हेंट्रल साईडला, 2 ऑर्बिटोस्पिनॉइड एक आयदर साईडला आणि 2 फ्रंटल डॉर्सल साईडला. पहिलं जे येते प्रीस्पिनॉइड पाहू आपण. प्रीस्पिनॉइड आणि ऑर्बिटोस्पिनॉइड हे फ्लोअरला असतात, फ्रंटल रिजनच्या क्रॅनियमच्या फ्लोअरला. हे मेडियन आहे, थिन आहे आणि स्मॉल बोन असतं फ्रंट साईडला बेसिस्पिनॉइडच्या आणि हे कनेक्टेड असतं कार्टिलेजने जोडलेलं असतं. प्रीस्पिनॉइड बोन जे त्यापासून लोअर अँटेरियर बाउंड्री बनते, ऑप्टिक फोरॅमेन बनतं. ऑर्बिटोस्पिनॉइड्स जे ते जोडलेले असतात लॅटरल साईडला प्रीस्पिनॉइडशी, याच्यापासून फ्रंटल रिजन तयार होतं. रॅबिटमध्ये ऑर्बिटोस्पिनॉइड्स हे पार्शली फ्यूज झालेले असतात
थिन व्हर्टिकल मेडियन इंटर ऑर्बिटल सेप्टम त्याशी जोडलेलं असतं आणि तिथे ऑप्टिक फोरॅमेन बनलेलं असतं। हे बोन्स लॅटरल वॉलला असतात क्रॅनियमच्या आणि ऑर्बिट्स त्याच्यामध्ये असतात। ऑर्बिट म्हणजे डोळ्याच्या खोबण्या। ऑर्बिटोस्पिनॉइड आर्टिक्युलेट होतं पॅलेटाईनशी फ्रंटला आणि फ्रंटल जे वरच्या बाजूने बिहाइंड मागच्या बाजूने स्कॅमोसल आणि ॲनिस्पिडॉइडने ते जोडलेलं असतं। नाव फ्रंटल्स हे लार्ज असतात आणि स्ट्रॉंग बोन येथे ब्रेनला प्रोटेक्ट करतात डॉर्सल साईडने आणि लॅटरल साईडने। दोन्ही फ्रंटल जे आहेत ते युनाइट झालेले असतात आणि एकमेकांमध्ये युनाइट झालेले असतात। फ्युचर असतं त्याच्यामध्ये मिड डॉर्सल लाईनला। आउटर मिडल पार्ट जो आहे प्रत्येक फ्रंटलचा तिथे प्रॉमिनंट रिज तयार होते ऑर्बिटची आणि त्याला सुप्रा ऑर्बिटल प्रोसेस असं म्हणतात। फ्रंटल्स युनाइट होतात पोस्टेरियरली, परायटल्सशी जोडले जातात अँटेरियरली नेझल्सने। नेझल्स हे नाकाच्या हाडाचं नाव आहे। स्लेंडर मॅक्झिलरी प्रोसेस ही बाहेर येते अँटेरियर साईडला प्रत्येक फ्रंटलच्या अँटेरियर साईडला आणि ती प्री मॅक्झिला आणि मॅक्झिलाच्या मध्ये जात असते। वेंट्रल साईडला फ्रंटल आर्ट जे ते जोडलेलं असतं ऑर्बिटोस्पिनॉइडशी। नाव इथनॉइडल रिजन। चौथा भाग आहे हा अँटेरियर क्रॅनियल कॅव्हिटीच्या पुढच्या बाजूला असतं। ऑल्फॅक्टरी कॅप्सूल पासून काही खास वेगळा झालेला नसतो। सिंगल मेसेथमॉइड त्याच्यामध्ये असतं। हे मेसेथमॉइड जे हे मेडियन व्हर्टिकल बोन आहे ते एक्सटेंड होतं फॉरवर्ड साईडला डाऊनवर्ड साईडला आणि प्रीस्पोइनॉइडच्या पुढच्या बाजूला असतं ते। याला नेसल सेप्टम असं म्हणतात। त्यामुळे दोन ऑल्फॅक्टरी चेंबर्स वेगळे वेगळे होतात। ऑल्फॅक्टरी चेंबर दोन बनतात त्याच्यामध्ये नेझल सेप्टम असतं। पोस्टेरियर पार्ट जे मेसेथमॉइडचा त्याच्यापासून नॅरो प्लेट बनते बोनची, सिब्री फॉर्म प्लेट असते ती आणि अँटेरियर बाउंड्री तयार होते तिथे ब्रेन केसमध्ये। स्मॉल फोरामिना ह्या तयार झालेल्या असतात छिद्रांमुळे, त्यातून फायबर बाहेर पडलेले असतात ऑल्फॅक्टरी नर्व्हचे फायबर आणि ते क्रॅनियल कॅव्हिटीमध्ये जातात। नाव सेन्सरी कॅप्सूल्स। सेन्सरी कॅप्सूल्स हे ऑल्फॅक्टरी असतात। वास येण्याशी संबंधित हे ऑर्गन आहेत, अवयव आहेत। वास येण्याशी संबंधित हे अवयव आहेत। ऑडिटरी ऑर्गन जे ते ऐकण्याच्या संबंधित आहे आणि ऑर्बिट्स जे ते डोळ्यांशी संबंधित आहे। हे क्रॅनियमशी एकदम जवळून एकत्र आलेले असतात, क्लोजली फ्युज्ड असतात क्रॅनियमशी म्हणजे ब्रेनच्या कॅव्हिटीशी। सो इथे तुमचं पहिलं प्रॅक्टिकल बरंचसं मी कव्हर केलेलं आहे। थोडंसं राहिलं आहे ते आपण दुसऱ्या लेक्चरमध्ये घेऊया। खूप लांब लेक्चर झालं हे, 1 तास 43 मिनिटं झालेलं आहे बघा। ओके, सो पहिल्या प्रॅक्टिकलचा उरलेला भाग जो आहे तो आपण सेकंड लेक्चरमध्ये घेऊया। आता इथे थांबतो, ठीक आहे।